नमस्कार मित्रांनो, जय हिंद. क्वेश्चन सिरीजला आपण स्टार्ट करूया. क्वेश्चन आहेत 1 ते 25 क्वेश्चन आहेत. पोलीस भरती, SSC MTS, SSC GD, इम्पॉर्टंट GK आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण की टेलिग्राम चॅनलवरती ऑनलाईन टेस्ट होत असते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्याच्यावरती क्लिक करून जॉईन करा. तात्पुरती हा पूर्ण लेक्चर बघा आणि लास्टला तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. पहिला क्वेश्चन, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना निवडणुकीच्या कालखंडात एवढे अधिकार असतात. चुनाव अवधि के दौरान केंद्रीय चुनाव आयोग के आयुक्तों के पास क्या शक्तियाँ होती है? तर त्याचा आन्सर आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती. का आन्सर आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती. नोट्स बघूया. महत्त्वाचे कर्तव्य काय काय असतात. मतदाराचा आखणे, मतदारसंघ आखणे, मतदार यादी तयार करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, निवडणूक चिन्हे ठरवणे, उमेदवारी पत्रिका तपासणे, निवडणुका पार पाडणे, उमेदवारांच्या निवडणुकीत खर्चाचा ताळमेळ लावणे. आत्तापर्यंत निवडणूक आयुक्त म्हणजेच की संविधानाने कलम 324 अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली. निवडणूक आयोगाला भारतीय संविधानाचा 4 स्तंभापैकी एक मानले जाते. म्हणजेच की या जे नोट्स होत्या आता सांगितल्या मी, ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या होत्या. ओके, म्हणजे क्वेश्चन्स काय काय होणार, आपला लेक्चर कसा होणार आहे, एक क्वेश्चन असेल आणि हिंदीमध्ये असेल, पर्याय, आन्सर आणि इम्पॉर्टंट त्याच्या संदर्भात नोट्स असतील. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करून ऑल क्लिक करा, जेणेकरून सर्व नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील. नेक्स्ट क्वेश्चन, खासदार अमोल कोल्हे हे कोणत्या मतदारसंघातून निवडून आले? सांसद अमोल कोल्हे किस निर्वाचन क्षेत्र से चुने गए थे? इसका आंसर है शिरूर. का आंसर आहे शिरूर. नोट्स बघूया. डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे हे मराठीतील एक अभिनेते व राजकारणी आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील राजा शिवाजी छत्रपती या मालिकेपासून ते प्रसिद्ध झाले. तसेच स्वराज्यरक्षक संभाजी या ही मराठी वाहिनीवरील मालिकेमध्ये त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली होती. 2019मध्ये ते शिरूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. यांचा जन्म कुठे झाला? नारायणगाव, पुणेमध्ये. आणि त्यांचे पूर्ण नाव काय? डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे. 28 सप्टेंबर 1980 रोजी त्यांचा जन्म झाला होता. तर क्वेश्चन एकदा रिपीट करूया आपण. खासदार अमोल कोल्हे हे कोणत्या मतदारसंघातून निवडून आले? शिरूर. नेक्स्ट क्वेश्चन, खासदार नरेंद्र सिंग तोमर यांना कोणते मंत्रिपद देण्यात आले? खासदार नरेंद्र सिंग तोमर यांना कोणते मंत्रिपद देण्यात आले? याचा आन्सर तुम्ही सांगा. पर्याय मी दिले आहे तिथे, बघूया किती जण आन्सर सांगू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन, इस्रायल या देशाची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? इस्रायल या देशाची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? इस्रायल किस में बनाया गया था? इस्रायल की निर्मिती कब की गई थी? याचा आन्सर आहे 1948. कधी झाली? 1948, 1948ला. याचे नोट्स बघूया इस्रायलचे. हा पश्चिम आशियातील भूमध्य सागरांच्या किनाऱ्याला लागून आग्नेयेस वसलेला एक देश आहे. जेरुसलेम ही इस्रायलची घोषित राजधानी आहे. कोणती? जेरुसलेम. क्वेश्चन परत रिपीट करूया. इस्रायल या देशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? 1948. नेक्स्ट क्वेश्चन, होशंगाबाद हे शहर कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? होशंगाबाद अपने उत्पादनों के लिए प्रसिद्ध है, यानी कि कौन से? तो इसका आंसर आहे सोयाबीनसाठी होशंगाबाद प्रसिद्ध आहे. याचे आपण नोट्स बघूया. अशा प्रकारे होशंगाबाद हिंदी आणि इंग्रजीत होशंगाबादच आहे. हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर होशंगाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या ठिकाणी नोटा छापण्याचा कागद तयार केला जातो. नर्मदा नदीच्या काठी होशंगा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रंगोली बिहू उत्सव हा कोणत्या राज्यात नववर्ष म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे? रंगोली बहु उत्सव. रंगोली बहु उत्सव किस राज्य में मनाया जाता है? तो इसका आंसर है आसाम. क्या आंसर है? आसाम. नोट्स देखते हैं आसाम के. हा एप्रिल महिन्यात साजरा होतो. हा मुख्यतः पेरणीचा सण आहे. कोंगाली किंवा काटी बहु हा ऑक्टोबर महिन्यात साजरा होतो आणि तो पिकांचे रक्षण तसेच झाडाझुडपांच्या संरक्षणाचे तसेच विविध गोष्टींच्या अंतर्भूत असलेल्या आत्मतत्वाची पूजा याच्याशी जोडलेला आहे. म्हणजे एक प्रकारचा सण असतो रंगोली बिहू उत्सव. एक प्रकारचा उत्सव आहे. तो कधी कुठे होतो? आसाममध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव कोण आहेत? महाराष्ट्र के नए मुख्य सचिव कौन है? याचा आन्सर आहे अजोय मेहता. काय आन्सर आहे? अजोय मेहता.
नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या पुरस्काराला संगीत क्षेत्रात ऑस्कर पुरस्कार म्हटले जाते? किस पुरस्कार को संगीत के लिए ऑस्कर के रूप में जाना जाता है? तर यांचा आन्सर आहे ग्रॅमी. का आन्सर आहे ग्रॅमी. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रॅमी आन्सर आहे त्याचं. ग्रॅमी पुरस्कार हा अमेरिका देशातील नॅशनल अकॅडमी आणि रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स या संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षाच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो व जो जगातील एक आघाडीचा पुरस्कार मानला जातो. पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा 4 मे 1960 रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस न्यूयॉर्क या शहरामध्ये साजरी करण्यात आला होता. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ग्रॅमी पुरस्कार आहे हा एक प्रकारचा संगीत क्षेत्रामध्ये दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, सार्क संघटनेची आपत्ती व्यवस्थापन केंद्र कुठे आहे? सार्क आपदा प्रबंधन केंद्र का स्थित आहे? तर याचा आन्सर आहे नवी दिल्ली. मित्रांनो एक लक्षात ठेवा, सार्क संघटनेची आपत्ती व्यवस्थापन विचारले, सार्कचं मुख्यालय नाही विचारलं. सार्कचं मुख्यालय कुठे आहे? नेपाळ काठमांडूमध्ये. आणि सार्क संघटनेचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र कुठे आहे? नवी दिल्लीमध्ये. याच्यामुळे असेच क्वेश्चन येतात जे तुम्हाला एक्झामला जरा कन्फ्यूज करतात. याच्यासाठी नक्की एक लाईक द्या. मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं की या क्वेश्चनचा काय अर्थ होतो. एक लाईक तरी द्या. नेक्स्ट क्वेश्चन, सन 2018चा पहिला विम्बल्डन गोल्फमेच स्पर्धेची विजेता कोण होती? याचा आन्सर आहे एजंटलिबा कर्ब. नेक्स्ट क्वेश्चन, सन 2018च्या 32व्या आशियान संघटना संमेलनाच्या यजमानपद कोणत्या देशाने भूषवले? 32वें आसियान शिखर सम्मेलन 2018 के मेजबानी किस देश ने की थी? याचा आन्सर आहे सिंगापूर. सन 2018च्या 32व्या आशियान संघटनेचा संमेलनाचा यजमानपद कोणत्या देशाने भूषवला? याचा आन्सर आहे सिंगापूर. नेक्स्ट क्वेश्चन, गोरखेलँड या नवीन राज्याची मागणी कोणत्या राज्यातून होत आहे? किस राज्य से नए राज्य गोरखालैंड की मांग की जा रही है? याचा आन्सर आहे पश्चिम बंगाल. का आन्सर आहे पश्चिम बंगाल. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? एक्सप्लेन इन हिंदी. केंद्रीय सूचना आयोग की स्थापना किस वर्ष में हुई थी? 2005 में. केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना 2005 में हुई थी. नोट्स बहुत इंपॉर्टेंट है. भारत में केंद्रीय सूचना आयोग CIC की स्थापना सन 2005 में सूचना के अधिकार अधिनियम में तहत की गई थी. यानी कि सूचना का अधिकार होना चाहिए. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, रणजी करंडक स्पर्धा सर्वाधिक 41 वेळा जिंकणारा संघ कोणता? रणजी करंडक सर्वाधिक 41 वेळा जिंकणारा संघ कोणता? एक्सप्लेन इन हिंदी. किस टीम ने रणजी ट्रॉफी अधिकतम 41 बार जीती है? याचा आन्सर आहे मुंबई. का आन्सर आहे मुंबई. नेक्स्ट क्वेश्चन, सन 2018चा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार मिळालेली नागपूरची जलतरण खेळाडू कोणती? राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार 2018 प्राप्त करने वाला एकमात्र नागपूर तेरा कौन है? यानी की नागपूरची कोणती खेळाडू आहे, तिचं नाव काय? त्याचा आन्सर आहे काचनमाला पांडे. काचनमाला पांडे. खूप महत्त्वाच्या नोट्स आहेत, मी व्यवस्थित वाचून दाखवतो. काचनमाला विनोद पांडे देशमुख, जन्म 31 डिसेंबर 1990. पूर्व समितीची काचनगंगा ज्ञानेश्वर पांडे ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाची भारतीय जलतरणपटू आहे. तिचे वडील ज्ञानेश्वर पांडे हे हॉकीपटू आहेत. काचनमाला आंधळी आहे, पण अंधत्वामुळे आलेल्या मर्यादा जुगारून तिने जिद्दीने वयाचे 10व्या वर्षापासून पोहायला सुरू केले. ती केवळ 8 दिवसात पोहणे शिकली व तिने खुल्या गटात भाग घेऊन आपली गुणवत्ता दाखवली. वयाच्या 11व्या वर्षी तिने 7 किमी समुद्र अंतर 14 मिनिटात पार करून लिम्का बुकमध्ये नाव नोंदवले. तिने मेक्सिको येथे झालेल्या पॅरा जागतिक जलतरण स्पर्धात तिच्या गटात सुवर्णपदक जिंकले. तिने हे सुवर्णपदक 200 मीटर वैयक्तिक मिडल गटात राहून मिळवले. ती नेत्रहीन आहे. काचनमाला भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील एकलारा येथे राहते. त्यांची पदके आपण खूप पदके भेटलीत. काचनमाला देशमुख हिला राष्ट्रीय स्तरावर 110
आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 10 पदके मिळाली आहेत. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नोट्स परत वाचा आणि क्वेश्चन पण एकदा आपण रिपीट करूयाच. सन 2018चा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार मिळालेली नागपूरची जलतरण खेळाडू कोणती? तिचं नाव काय? कांचनमाला पांडे. नेक्स्ट क्वेश्चन. सन 2019चे आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? 2019 आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स खेलों का आयोजन किस देश में हुआ था? याचा आन्सर आहे चीन. काय आन्सर आहे? चीन. नेक्स्ट क्वेश्चन. सन 2019ची आशियाई ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित केली गेली होती? सन 2019 आशियाई एथलेटिक्स खेल कहाँ आयोजित किया गया था? याचा आन्सर आहे कतारमध्ये. कुठे? कतारमध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. या दोन क्वेश्चनमध्ये जरा डिफरंट आहे. 17 आणि 16. इथे काय विचारले? सन 2019चे आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स. ओके. आणि इथे काय विचारले? सन 2019ची आशियाई ॲथलेटिक्स. म्हणजे की दोन क्वेश्चन वेगवेगळे आहेत. 19चं इथे विचारलं आहे आणि इथे 19च विचारलं आहे. पण इथे काय विचारले तुम्हाला? पॅरा ॲथलेटिक्स. आणि इथे तुम्हाला काय विचारलं आहे? आशियाई ॲथलेटिक्स. त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. नेक्स्ट क्वेश्चन. सन 2019ची आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारताने किती पदके मिळवली? याचा आन्सर आहे 13. सन 2019 आशियाई बॉक्सिंग चैंपियन में भारत ने कितने पदक जीते? का आंसर आहे 13. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. सन 2019ची G20 देशाची शिखर परिषद डॅश येथे आयोजित केली. सन 2019 का G20 शिखर सम्मेलन यहाँ आयोजित किया गया था. इसका आंसर है जापान में. नेक्स्ट क्वेश्चन. सर्वोच्च न्यायालयात वकील पदावरून थेट न्यायाधीशापदी 26 एप्रिल 2018 रोजी नियुक्त झालेली पहिल्या महिला कोण ठरल्या? याचा आन्सर आहे इंदू मल्होत्रा. इंदू मल्होत्रा एक भारतीय न्यायाधीश तथा वर्तमान भारत का उच्चतम न्यायालय के न्यायाधीश है. 27 अप्रैल 2018 को वे उच्चतम न्यायालय के न्यायाधीश के पद की शपथ ग्रहण की. वे देश की पहली ऐसी महिला अधिवक्ता है जो अधिवक्ता से सीधे उच्चतम न्यायालय की न्यायाधीश बनी. नेक्स्ट क्वेश्चन. तांदूळ संशोधनासाठी राईस नॉलेज बैंक डॅश या राज्याने स्थापन केली. चावल ज्ञान बैठक बैंक की स्थापना चावल अनुसंधान के लिए राज्य द्वारा की गई थी. इसका आंसर है आसाम. तांदूळ संशोधनासाठी राईस नॉलेज बैंक आसाम या राज्याने स्थापन केले होते. नेक्स्ट क्वेश्चन. सन 2019चे 106वे भारतीय सायन्स काँग्रेसचे अधिवेशन कुठे पार पडले? सन 2019चे 106वे भारतीय विज्ञान कांग्रेस का आयोजित किए गए थी. इसका आंसर है जालंधर पंजाब में. नेक्स्ट क्वेश्चन. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सन 2018चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार यांना देण्यात आला. डॉक्टर रघुनाथ माशेलकर. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सन 2018 मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेत देशात पहिला क्रमांक कोणाचा आला? याचा आन्सर कनिष्क कटारिया. नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन आहे. भारतीय संविधानातील कलम 370 नुसार जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा मिळाला आहे. ओके. 25 क्वेश्चन झाले आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. जे क्वेश्चन देतो मी ते लिहून काढा आणि नोट्स जरी तुम्हाला जमत असेल लिहायला तर ते पण रेड पेननी नोट्स लिहा. ब्ल्यू पेननी क्वेश्चन लिहायचा तुम्हाला. जर तुम्ही मराठीमध्ये अभ्यास करता मराठीमध्ये करा, हिंदीमध्ये करता हिंदीमध्ये करा. पर्याय लिहू नका आणि फक्त नोट्स आणि आन्सर लिहा. नोट्स आणि आन्सर तुम्ही रेड पेननी लिहा. ओके. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.